अक्षतांचा लग्नाचा भव्य मंडप रोषणाईने उजळून निघाला होता. सर्वत्र आनंदाचे, सणाईचे सूर आणि मंगलाष्टकांचे वातावरण होते. रोहन आणि अनन्या मंडपात शेजारी उभे होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहून नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवत विवाह बंधनात अडकवण्यास सज्ज होते. भटजींनी मंगलाष्टकांचे शेवटचे कडवे म्हणायला सुरुवात केलीच होती. तितक्यात रोहनची आई अनुराधा देवी रागाने फणफणत पुढे आल्या आणि त्यांनी मोठ्या आवाजात हे लग्न थांबवण्याची घोषणा केली. थांबा, हे लग्न अजिबात होऊ शकत नाही. त्यांचा तो धगधगता आवाज ऐकून पूर्ण मंडपात क्षणात स्मशान शांतता पसरली. उपस्थित पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. रोहनने आश्चर्याने आणि गोंधळून विचारले, आई, हे काय चालले आहे? ऐनवेळी तू असा निर्णय कसा घेऊ शकतेस? भटजी अक्षता टाकणारच होते. अनुराधा देवींचा थरथरणारा हात थेट अनन्याकडे उगारलेला होता. त्यांच्या डोळ्यात प्रचंड संताप, अविश्वास आणि एक अनाकलनीय भीती स्पष्ट दिसत होती. त्या थेट अनन्याच्या जवळ गेल्या आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, या मुलीच्या निष्पाप दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक भयानक आणि काळे सत्य लपलेले आहे. अनन्या, तू माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करायला इथे आली आहेस. मला तुझे हे गुपित माहीत झाले आहे, जे तू आजवर सर्वांपासून अतिशय चलाखीने लपवून ठेवले होतेस. हे ऐकताच अनन्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे ओठ थरथर कापू लागले आणि तिच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. रोहनने अनन्याचा हात घट्ट धरला आणि आईला समजावण्याचा प्रयत्न केला. आई, तू काय बोलतेस? तुला तरी कळते का? अनन्या अशी मुळीच नाहीये. पण अनुराधा देवी आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी अनन्याला थेट आव्हान दिले, तुझ्या भूतकाळातील त्या एका काळ्या आणि रहस्यमय रात्रीचे सत्य तू स्वतः रोहनला सांगणार आहेस की मी सर्वांसमोर तुझा बुरखा फाडू? अनन्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, पण तिच्या तोंडून एक शब्दही फुटेना. तिचे हे शांत राहणे पाहून मंडपातील लोकांचा संशय आणखीनच बळकावला. अखेर रोहनचा संयम सुटला आणि तो चिडून म्हणाला, आई, कोडे घालणे बंद कर आणि स्पष्ट सांग, नक्की काय गुपित आहे? अनुराधा देवींनी एक मोठा श्वास घेतला, स्वतःला सावरले आणि अप्रोधाने म्हणाल्या, रोहन, ज्या मुलीला तू तुझी बायको बनवून घरात आणायला निघाला आहेस, तिच्या आधी झालेल्या लग्नाबद्दल, तिच्या पहिल्या पतीच्या संशयास्पद मृत्यूबद्दल आणि तिच्यावर असलेल्या गुन्हेगारी आरोपांबद्दल तुला काहीच माहीत नाही. हे ऐकताच संपूर्ण मंडपात एकच खळबळ उडाली. अनुराधा देवींच्या या धक्कादायक खुलाशाने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे पाय हादरले. रोहन सुन्न होऊन अनन्याकडे पाहू लागला. त्याच्या नजरेत हजारो प्रश्न आणि अविश्वासाचे वादळ उठले होते. अनन्याने रडत रडत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. रोहन, माझ्यावर विश्वास ठेव. हे पूर्ण सत्य नाही. माझ्यावर अत्यंत चुकीचे आरोप झाले होते. मी पूर्णपणे निर्दोष आहे. पण अनुराधा देवींनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पर्समधून काही जुनी वर्तमानपत्रांची कात्रे, पोलिसांच्या FIRच्या प्रती आणि कागदपत्रे बाहेर काढली आणि रोहनच्या हातात फेकून मारली. त्या कागदपत्रांनुसार काही वर्षापूर्वी अनन्याचे एका अत्यंत श्रीमंत घराण्यात लग्न झाले होते. पण लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यातच तिच्या पतीचा एका रहस्यमय परिस्थितीतून मृत्यू झाला होता. त्या काळात सर्व पुरावे आणि परिस्थिती
अनन्याच्या विरोधात जात होती, ज्यामुळे तिच्यावर पतीच्या हत्येचा गंभीर संशय घेण्यात आला होता आणि तिला अटकही झाली होती. अनुराधा देवींच्या एका जुन्या मैत्रिणीने, जी त्याच शहरात राहत होती, लग्नाच्या पत्रिकेवर अनन्याचा फोटो पाहून तिला ओळखले होते. तिनेच हे सर्व पुरावे गोळा करून लग्नाच्या काही तास आधी अनुराधा देवींच्या हाती सोपवले होते. अनुराधा देवी कडाडल्या. माझ्या एकमेव कुलदीपाच्या आयुष्याशी मी असा खेळ अजिबात होऊ देणार नाही. ज्या मुलीवर स्वतःच्या नवऱ्याचा खून केल्याचा डाग आहे, जिचा भूतकाळ इतका काळाकुट्ट आहे, तिला मी या घरची कुलवधू आणि सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. रोहन प्रचंड मोठ्या धर्मसंकटात सापडला होता. एका बाजूला त्याला लहानचे मोठे करणारी त्याची आई होती, तर दुसऱ्या बाजूला अनन्या होती, जिच्यावर त्याने स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले होते. मंडपातील वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले होते. मुलीचे आई वडील हातापाया पडत होते, पण अनुराधा देवी ऐकायलाच तयार नव्हत्या. त्याच वेळी अनन्याने स्वतःचे अश्रू पुसले आणि हिम्मत एकवटून रोहन समोर हात जोडले. रोहन, मला माहित आहे की आज मी तुझा विश्वास गमावला आहे, पण मला फक्त 10 मिनिटे दे. एका बंद खोलीत माझी बाजू ऐकून घे. त्यानंतरही जर तुला वाटले की मी गुन्हेगार आहे, तर मी स्वतः या मंडपातून निघून जाईल आणि पुन्हा कधीच तुझा चेहरा पाहणार नाही. लग्न मंडपातील तो अभूतपूर्व गोंधळ आणि लोकांची नजर टाळण्यासाठी रोहन, अनुराधा देवी आणि अनन्या एका बंद खोलीत गेली. खोलीचा दरवाजा बंद होताच अनन्याने धैर्याने बोलायला सुरुवात केली. तिने सांगितले की तिच्या पहिल्या पतीला लग्नाआधीपासूनच एक गंभीर आणि दुर्धर आजार होता, जो त्याच्या श्रीमंत कुटुंबाने अनन्याच्या घरच्यांपासून पूर्णपणे लपवून ठेवला होता. लग्नानंतर काही दिवसातच आजार बळावला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कप्पी आणि हरवट नातेवाईकांनी त्यांची कोट्यवधीची मालमत्ता अनन्याच्या हाती जाऊ नये म्हणून संपूर्ण कट रचला. त्यांनी पोलिसांना लाच देऊन अनन्यावर पतीला विष देऊन मारण्याचा खोटा आरोप लावला आणि तिला तुरुंगात ढकलले. अनन्या म्हणाली, मी निष्पाप होते रोहन, माझ्या पाठीशी कुणीच नव्हते, पण मी हार मानली नाही. मी कायदेशीर लढा दिला. फॉरेन्सिक रिपोर्ट, डॉक्टरांची साक्ष आणि पोलिसांच्या सखोल तपासाअंती हे सिद्ध झाले की त्यांचा मृत्यू आजारानेच झाला होता. अनन्याने तिच्या बॅगेतून उच्च न्यायालयाचे मूळ निकालपत्र आणि फॉरेन्सिक मेडिकल रिपोर्ट, पोलिसांचे क्लीन चिट प्रमाणपत्र काढून अनुराधा देवींच्या हातात ठेवले. ती ओल्या डोळ्यांनी पुढे म्हणाली, माझा भूतकाळ अत्यंत वेदनादायी आणि मानहानिकारक होता. मला त्या काळ्या आठवणींपासून दूर पळून नवीन आयुष्य सुरू करायचे होते. मी रोहनला हे सर्व सांगणार होते, पण मला भीती होती की हे ऐकून रोहन मला सोडून देईल. भीतीपोटी सत्य लपवणे ही माझी खूप मोठी चूक होती. पण मी गुन्हेगार नक्कीच नाही. कागदपत्रांवर न्यायालयाचा शिक्का पाहून आणि अनन्याच्या डोळ्यातील ते स्वच्छ अश्रू आणि वेदना पाहून अनुराधा देवी स्तब्ध झाल्या. त्यांना आपल्या चुकीची आणि घाईगडबडीत केलेल्या आरोपांची तीव्र जाणीव झाली. अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी एका निष्पाप मुलीच्या चरित्रावर शिंतोडे उडवले होते. अनुराधा देवींचे डोळे पाणावले. त्यांनी स्वतः पुढे होऊन अनन्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिची माफी मागितली.
त्या म्हणाल्या, मला माफ कर बाळा. एक आई म्हणून माझ्या मुलाच्या भविष्याची भीती मला आंधळी करून गेली होती. पण आज तू तुझे पवित्र सिद्ध केलेस. रोहनने अत्यंत प्रेमाने अनन्याचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेतले. सर्व गैरसमजांचे ढग पांगल्यानंतर ते तिघेही सन्मानाने पुन्हा मंडपात आले. अनुराधा देवींनी स्वतः सर्वांसमोर अनन्या निर्दोष असल्याचे घोषित केले आणि पूर्ण आशीर्वादाने रोहन आणि अनन्याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व आनंदाच्या वातावरणात पार पडला. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.